हाय गाईज, रत्नदीप ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज तुम्ही पाहतच आहात, मी किचनमध्ये आहे आता सध्या आणि मी आज तुमच्यासाठी एक माझी सिक्रेट रेसिपी आहे ती तुमच्या समोर आणणार आहे। म्हणजे ती रेसिपी पनीरची आहे, व्हेज तुमच्या समोर आणतोय आज रेसिपी। तर पहा, तुम्ही पुढे पाहणार आहात ती रेसिपी काय आहे ती। आणि एक विनंती करते तुम्हाला, मला त्या रेसिपीचं नाव सुचवा कमेंटमध्ये। व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि नाव नक्की सुचवा त्या रेसिपीसाठी, काय नाव देता येईल हे। तर चला, तुम्हाला आता मी साहित्य दाखवतोय आपण काय काय घेतलं आहे ते। इकडे पाहू शकता 150 ग्राम आपण पनीर घेतलेलं आहे, 1 वाटी दही घेतलेली आहे, अमूल बटर घेतलेलं आहे, पुदिना घेतलेला आहे, 10 ते 12 पाकळ्या लसूण, 2 मिरच्या, 1 इंच अद्रक, 10 ते 12 काजू, अमूल चीज, इकडे कोथिंबीर घेतलेली आहे आपण आणि अमूल फ्रेश क्रीम घेतलेला आहे। इकडे आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे एक मोठं, आणि त्याच्यामध्ये आता आपण लसूणच्या 10 ते 12 पाकळ्या आहेत ते घालणार आहोत। त्याच्यानंतर अद्रक घालणार आहोत 1 इंच। त्याच्यानंतर आपण ही मुठभर कोथिंबीर घालणार आहोत त्याच्यामध्ये। आता आपण थोडासा पुदिना घालतोय त्याच्यामध्ये, आणि आता 2 मिरच्या घालतोय। तुम्हाला तिखट हवे असतील तर अजून तुम्ही मिरच्या घालू शकता। आणि इकडे आपण 10 ते 12 आपण काजू घालतोय। आणि याच्यामध्ये आपण आता 1 वाटी दही टाकतो। आता हे सुंदर असं आपण वाटून घेऊया सर्व। आता आपण सर्व मॅरिनेट करायला आपण मिश्रण घालतोय। पूर्ण आपण पेस्ट केली आहे ती प्रथमतः घालणार आहोत आपण याच्यामध्ये। आपण एक पसरट असं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ही सर्व पेस्ट घालतोय। आता पेस्ट घालून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये आपण फ्रेश क्रीम टाकतोय। आपण अमूलची फ्रेश क्रीम वापरतो मी, अर्धा पाऊच अमूलची फ्रेश क्रीम वापरतोय। अर्धी आपल्याला नंतरला यूज होणार आहे त्यासाठी ठेवलेले आहे। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालतोय। त्यानंतर आपण आता कोरिएंडर पावडर टाकतोय त्याच्यामध्ये। कोरिएंडर पावडर थोडी जास्त टाकायची आहे। त्याच्यानंतर आता आपण ब्लॅक पेपर पावडर टाकतोय थोडीशी। त्याच्यानंतर आपण एव्हरेस्टचे हे सब्जी मसाला घेतलेला आहे ते टाकतोय, साधारणतः 1 चम्मच। आता आपण हे सर्व एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जोपर्यंत सर्व मिक्स होत आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर तसेच सबस्क्राईब करून घ्या। तसेच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पुढे पाहायला भेटतील। 150 ग्राम पनीर टाकतोय, बारीक कट केलेले आहेत छानपैकी। आता हे सुंदर असं
मिक्स करायचं आहे छान असं. तुम्ही पाहू शकता इकडे आता छान मिक्स करून झालेलं आहे सर्व मिश्रण. आता आपण हे अर्ध्या तासासाठी आपण मॅरिनेट करण्यासाठी आपण हे असं सोडून देणार आहोत. छान असं अर्धा ते पाऊण तास आपण मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत झाकण. हे मिश्रण आता आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत. पसरट भांडा आपल्याला रेसिपी बनवण्यासाठी लागणार आहे. पाहू शकता अर्ध्या तासानंतर छान असं मॅरिनेट झालेलं आहे हे आपलं मिश्रण. सर्व मिश्रण छान असं मॅरिनेट झालेलं आहे. थिकनेस तुम्ही पाहू शकता. गॅस पेटवलेली आहे. आता आपण याच्यावर हे आपलं मगाशी वापरलेलं भांडं ठेवणार आहोत, पसरट भांडं. चांगलं हे आता थोडं गरम होऊन देऊया. छानपैकी आता आपलं हे पसरट भांडं गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये तेल घालणार आहोत. छान असं तेल गरम झालेलं आहे. आता पाहू शकतो आपण. त्याच्यामध्ये आपण आता हे बटर घालणार आहोत. बटर गरम झालेलं आहे आपलं. आता आपण याच्यात तेजपत्ता घालणार आहोत, काली मिरी आणि लवंग घालणार आहोत. एकजीव करणार आहोत. आता चांगलं एकजीव करून झालेलं आहे. आता आपण हे मंद गॅसवर तेल सुटेपर्यंत आपण तसंच ठेवणार आहोत 10 ते 15 मिनिटं. आता आपण हे उरलेलं पाणी सुद्धा याच्यामध्ये टाकणार आहोत. आता आपण ही मगाशी आपली फ्रेश क्रीम राहिली होती अर्ध पॅकेट, ते आपण घालणार आहोत. आता फ्रेश क्रीम पण घातलेली आहे आता आपण याच्यामध्ये. उरलेली होती ती, म्हणजे संपूर्ण आपण एक पॅकेट फ्रेश क्रीमचा आपण यूज केलेला आहे. छोटं पॅकेट येतं ते संपूर्ण यूज केलेलं आहे पूर्ण. आता आपण स्लो गॅसवर हे संपूर्ण शिजण्यासाठी 5 ते 10 मिनिटं झाकण देऊन ठेवणार आहोत.
छान अशी उकळी आलेली आहे, आपण पाहू शकतो आता. आता आपण याच्यामध्ये कसुरी मेथी टाकणार आहोत, 1 चम्मच. छान असा टेक्स्चर आलेला दिसतोय, इकडे पाहू शकता तुम्ही. ग्रेव्ही थोडीशी पातळ वाटते अजून, पण याच्यामध्ये अजून आपल्याला चीज ऍड करायचं आहे. चीज ऍड केल्यानंतर ग्रेव्ही थिक बनेल. चीज अजून ऍड करायचं राहिला आहे, म्हणून थोडं आपण पाणी ऍड करूया अजून थोडंसं. तुम्हाला थिक ग्रेव्ही हवी असेल तर पाणी स्किप करू शकता तुम्ही. आता आपण याच्यामध्ये 2 चीज क्यूब ऍड करणार आहोत. चीज ऍड केलेला आहे. आता कमी गॅसवर आपण, गॅस कमीच आहे ऑलरेडी, अजून 2 ते 3 मिनिटं आपण साधारणतः ठेवणार आहोत. असं थोड्या वेळानंतर आता थिक होईल ग्रेव्ही पूर्ण. मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक, शेअर तसेच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्या समोर मी घेऊन येत राहीन. आता आपली रेसिपी करून पूर्ण झालेली आहे. ही माझी सिक्रेट रेसिपी आहे. या रेसिपीचं काही नाव नाही आहे स्पेशली. पनीर चीज, ग्रीन पनीर चीज मसाला असं नाव देऊ शकता तुम्ही. तर संपूर्ण रेसिपी करून झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता आपण 5 मिनिटं सेट होण्यासाठी हे आपण तसंच ठेवणार आहोत. आपली रेसिपी रेडी आहे. एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊया आहे. आणि ही रेसिपी तुम्ही तांदळाच्या भाकरीने तसेच रोटीने, चपातीने देखील खाऊ शकता. सुंदर अशी टेस्ट लागते. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर तसेच सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.